तुम्ही निवडून येणार म्हणून तुम्हाला आमची उमेदवारी दिलेली आहे. एक लक्षात घ्या, कोणी काही म्हणालं तरी महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंके हेच आहेत. ही जागा शिवसेनेची आहे. हो, ही जागा शिवसेनेची आहे आणि जागा शिवसेनेची असल्यामुळे ह्या जागेवर शिवसेनेनंच लढायचं हे आम्ही ठरवून टाकलं. मला इथे काही महिन्यापूर्वी आव्हान दिलं होतं, इथे येऊन दाखवा. असे बोल बच्चन आम्ही 50 वर्षात खूप पाहिलेले आहे. त्याला शिवसेना माहित नाही अजून. इथे उद्धव साहेब येऊन गेले परवा, आज मी आलेलो आहे, पण याला मात्र विधानसभेत मी येऊ देत नाही. विधानसभेत काय मनात आणलं तर मुंबईत पाय ठेवू येणार नाही. अरे तुला शिवसेना कळली नाही अजून. आता इथून आमदार म्हणून जाते ते आपले दीपक आबा. मला कोणतरी म्हणाले यांचं नाव खोके पाटील आहे. खोके पाटील या माणसाला शिवसेनेने आमदारकी दिली. आयुष्यात कधी आमदार झाला नसता. बरोबर ना? त्याच्यामुळे ह्या सांगोल्याला जो गद्दारीचा डाग लागलेला आहे, हा गद्दारीचा डाग आपल्याला 23 तारखेला पुसायचा आहे. नक्की ही पवित्र भूमी आहे, बाजूला पंढरपूर आहे, तीर्थक्षेत्र आहे, आणि त्यामुळे या जागेचे पावित्र्य आपल्याला जपायचं. मित्रांनो, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मला इथून अजून 4 सभांना पुढे जायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो आहोत गेल्या 15 दिवसापासून. पण तुम्हाला मी खात्रीने सांगतो, या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येत आहे. कोणी थांबू शकत नाही. आणि आपले माननीय उद्धव ठाकरे साहेब या राज्याच्या नेतृत्वासाठी सज्ज आहेत. राज्याचं मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे जात आहे. या गद्दारांमुळे हे जे गद्दार आहेत 40, त्यातला एकही निवडून येत नाही. मी आत्ता सांगतो, या गद्दारांमुळे ज्या परिस्थितीत उद्धव साहेबांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, महाराष्ट्राची जनता त्या दिवशी हळहळली. घराघरात चुली पेटल्या नाहीत. माय भगिनींच्या डोळ्यात अश्रू आले. त्याच्यामुळे आपली जबाबदारी आहे की हे राज्य पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांच्या हातामध्ये द्यायचं. या मतदारसंघाविषयी बऱ्याच गोष्टी आबांनी सांगितल्या.